अरे लक्ष द्या, आता आपण काय करणार आहे, म्हणजे जे काही ग्रामरचा पोर्शन आहे तुमचा, इंग्लिशचा पूर्णच्या पूर्ण पोर्शन तुमचा कव्हर करणार आहे. आता वास्तविक पाहता पहा, बरेचसे क्लासवाले ते कव्हर करतात, पण काय शिकवतात काय नाही शिकवत ते नुसतं लिहून द्यावं. आपण काय करणार आहे, रेफरन्स बुक म्हणून पहा, हे संपूर्ण इंग्रजी ग्रामर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. हे नुसतं तुम्हाला म्हणजे सध्याच काम नाही पडणार, तर हे कधी काम पडणार आहे, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बी नाही. आणि याच्यात असं दिलंय की बुवा 8व्या 9व्या 10व्या वर्गातल्या लेकरांना हे एकदा वाचायलाच पाहिजे, बरोबर आहे, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जर विचार केला तर आपल्याला 8 9 10 मध्ये सेम सिलेबस आहे, काही लय मोठा चेंजेस आहे का नाही, फक्त काय आपल्या पुस्तकात कसं टप्प्यावाईज सिलेबस आहे, काही यावर्षी आहे, काही म्हणजे काही 8व्या वर्गात, काही 9व्या वर्गात आणि काही 10व्या वर्गात आपल्याला पाहायला भेटते. तसं पहा, याच्यात जर टॉपिकचं जर पाहिलं तर सगळ्यात पहिलं टॉपिक कोणते, पार्ट ऑफ स्पीच, बरोबर आहे. आपण पार्ट ऑफ स्पीच पाहिलेत काही, आता काही काही नवीन जण आहेत ते पार्ट ऑफ स्पीच पाहिलं नाही. पण त्याच्यानंतर दुसरं आहे सिंथेसिस, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिंपल, हे सेंटेन्सचे प्रकार दिलेत. त्याच्यानंतर पहा टेन्स, कोणता टॉपिक चालू करायचा होता, टेन्स, आणि आपण बी सध्या टेन्स पासून सुरुवात करू. तसं तर पहा तिथं पार्ट ऑफ स्पीच शिकवले गेले पाहिजे, बरोबर आहे, पण तरी बी ना आपण कशावर सुरुवात करू, टेन्स होऊन. जर हे पुस्तक जर तुमच्याजवळ असेल तर पेज नंबर 175, आणि आपल्या क्लासवाल्याजवळ मॅक्झिमम जणांजवळ हे पुस्तक आहे. आलं लक्षात, कोणतं पेज काढायचं, 175. तर आता लक्ष द्या, 175 पेज नंबरवर जे काही टेन्स, आता टेन्स जर काही म्हणलं तर ध्यान द्या, टेन्स टेन्स म्हणजे काय होते सांगा बरं, टेन्सचा काय काय म्हणणार आहे आपण, टेन्स म्हणजे काळ, काय असणार आहे, टेन्स म्हणजे काळ. आता लक्ष द्या, मग काळ म्हणजे नेमकं काय, तर लक्ष द्या, काळ म्हणजे काय असते माहिती का, क्रियापदाची वेगवेगळी रूपे, म्हणजे काय करतो आपण, क्रियापदाची वेगवेगळी रूपे वापरून काय करणारे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो, त्यालाच काय म्हणायचं, तर त्या वाक्याला म्हणायचं टेन्स. आता पहा, तसं जनरली जर विचार केला तर किती प्रकारचे टेन्स शक्यतो आपल्याला माहिती आहेत, मुख्य प्रकार सांगा तुम्ही 3, कोणकोणते, प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर आहे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. म्हणजे पहा, जर मेन प्रकार पाहिले तर आपण काय म्हणतो, पहिला प्रकार म्हणतो प्रेझेंट, कोणता येणार आहे, प्रेझेंट. दुसरा कोणता येणार आहे, पास्ट, आणि तिसरा कोणता येणार आहे, फ्युचर. हे जे काही 3 आहेत हे कसे प्रकार आहेत रे, हे एकदम मुख्य प्रकार आहेत. कसे प्रकार आहेत, एकदम मुख्य. आता पहा, याचं जर प्रेझेंटचा म्हणलं तर याला काय म्हणणार आहे आपण, वर्तमान, काय म्हणायचं, वर्तमान. आता वर्तमानचा अर्थ काय होते, म्हणजे सध्याच्या कंडिशनले कोणता काळ चालू आहे, म्हणजे सध्याचे जर वाक्य चालू असतील, म्हणजे ज्यावेळेस आपण सध्या जगत आहे अशा कंडिशन मधले जर काही वाक्य असतील तर त्याला काय म्हणणार आहे, वर्तमान काळ. पास्ट म्हणजे काय रे, पास्ट म्हणजे काय म्हणतो आपण, भूतकाळ, काय होणार आहे, भूतकाळ. आता भूतकाळ म्हणजे काय, की होऊन गेलेल्या घटना दाखवायसाठी जे काही वाक्य वापरतो त्याला काय म्हणणार आहे आपण, भूतकाळ. फ्युचर, फ्युचर काय म्हणणार आहे आपण सांगा, तर म्हणणार आहे भविष्य, काय आले, भविष्य, भविष्य काळ. अलग लक्षात. आता पहा, हे असतात कसे झाले, काळाचे हे मुख्य प्रकार झाले. पण लक्ष द्या, प्रत्येक काळात पुन्हा काय येतात, 4 डबल प्रकार पडतात. जसं की पहा, आपण जर विचारात घेतलं, पहिल्यांदा आपण प्रेझेंटचाच विचार करू. कशाचा विचार करू, प्रेझेंट. प्रेझेंट मध्येच काय असणार आहे, तर प्रेझेंट मध्ये पुन्हा काय असणार आहे, 4 प्रकारचे. तर कोणकोणते असतात पहा, तर आता प्रेझेंट लावू नये आपण, पण तसं पाहू. पहिला असते सिंपल, काय असणार आहे, सिंपल. आणि नुसतं काय करायचं, प्रेझेंट आहे म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. अलग लक्षात. सांगा बरं, सिंपल प्रेझेंट टेन्सला मराठीत काय म्हणतात, साधा वर्तमान काळ. तर मी नुसतं लक्ष द्या, इथे लिहितो साधा, बाकी तुम्हाला माहितीच आहे काय आहे, वर्तमान काळ. अलग लक्षात. काय आला, पहिला साधा वर्तमान काळ. त्यानंतर दुसरा प्रकार पहा, काय आहे, हा पहा, प्रेझेंट. प्रेझेंटच्या ऐवजी आपण काय करू, आधी पहा, पहिला सिंपल झाला, दुसरा काय होणार आहे, कंटिन्युअस, कंटिन्युअस, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता लक्ष द्या, कंटिन्युअसचा अर्थ काय होतो रे, चालू, एखादी गोष्ट चालू, म्हणून याला चालू वर्तमान काळ बिन म्हणतात. लक्ष द्या, याला काय म्हणतात, म्हणून चालू बिन म्हणतात. समजलं का, चालू वर्तमान काळ. वर्तमान काळ येत नसताना असे डॅश दिले. त्याच्यानंतर पहा, चालू आहे पण चालू असणारी क्रिया कधी पूर्ण होणार आहे का, नाही. याचा अर्थ ही क्रिया कशी आहे, अपूर्ण. म्हणून मराठीत म्हणताना याला कोणता काळ म्हणायचा, अपूर्ण वर्तमान काळ. काय म्हणणार आहे, अपूर्ण वर्तमान काळ. आता पहा, तिसरा कोणता असणार आहे आपला, तिसरा जर याच्यात विचार केला तर काय होणार आहे, परफेक्ट
परफेक्ट प्रेझेंट टेन्स. याचा काय अर्थ होते? परफेक्ट म्हणजे काय? परफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टी ज्यावेळेस आपण परफेक्शन येते म्हणतो म्हणजे ती गोष्ट पूर्ण होईल राहते, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण? पूर्ण वर्तमान काळ. काय म्हणायचं? पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. तर हा होणार आहे पूर्ण आपला. समजलं? आता पूर्ण वर्तमान काळ याच्यानंतर कोणता असणार आहे? चौथा कोणता असते? आता लक्ष द्या. या दोनच्या क्रिया जवळजवळ एकत्र करून तो करेल राहते, तर त्याला काय म्हणणार आहे आपण? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा म्हणजे याला म्हणताना 2-3 प्रकारे आपण म्हणू शकतो. आता 2-3 प्रकारे कसं म्हणू शकतो? तर कंटिन्युअस परफेक्ट टेन्स, बरोबर आहे, म्हणजे कंटिन्युअस म्हणजे एक प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं दोन्ही म्हणू शकतो. तर आपण एकच लिहिणार आहे ती. तर आपण कसं लिहू? तर आपण लिहू प्रेझेंट, लक्ष द्या, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात? काय म्हणणार आहे? अशा प्रकारचं. तर याले मराठीत तसं जर विचार केलं याले मराठीत काय म्हणतात रे? रीती. काय म्हणतात? रीती वर्तमान काळ किंवा रीतीवाचक वर्तमान काळ. काय म्हणतात? रीती वर्तमान काळ किंवा रीतीवाचक वर्तमान काळ. आलं लक्षात? पण याच्या विचारानुसार जर घेतलं आपण तर कंटिन्युअस आणि परफेक्ट, तर आपण याला चालू पूर्ण बिन म्हणतो. काय म्हणणार आहे? चालू, लक्ष द्या, चालू पूर्ण वर्तमान काळ. काय म्हणणार आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ. आता हे तर झालं, हे सगळेच जण सांगतात, बरोबर आहे. म्हणजे कसं की उदाहरणार्थ प्रेझेंट टेन्स आहे, लक्ष द्या, काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. तर प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार किती पडणार आहे? 4. तर कोणकोणते? तर पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. दुसरं काय येणार आहे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ज्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. म्हणजे लक्ष द्या, इंग्लिशमध्ये आपण आज याला असं म्हणू शकतो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, सोबत याला असं पण म्हणू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण याला म्हणू शकतो. म्हणजेच काय? चालू वर्तमान काळ. पण मराठीत याला मात्र काय म्हणतात रे? याला म्हणणार आहे कोणते प्रकार? अपूर्ण वर्तमान काळ. कोणता म्हणणार आहे आपण याला? अपूर्ण वर्तमान काळ. आलं लक्षात? कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर तिसरा प्रकार इंग्लिशमध्ये काय होते? परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे काय होणार आहे? पूर्ण वर्तमान काळ याला म्हणतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार चौथ्या प्रकाराला आपण 2-3 प्रकारे म्हणू शकतो. तसं तिसऱ्या प्रकाराला 2 प्रकारे म्हणू शकतो. कसं? परफेक्ट प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं दोन्ही म्हणू शकतो. याले कसं करू शकतो आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? किंवा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं जरी म्हटलं तर काही बदलणार आहे का? नाही. आता मराठीत पहिल्या काय म्हणतात? साधा वर्तमान काळ, दुसऱ्याले चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ, तिसऱ्याले पूर्ण वर्तमान काळ, चौथ्याला काय म्हणतात? रीती वर्तमान काळ किंवा रीतीवाचक वर्तमान काळ किंवा काय म्हणणार आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ. आता येतं झालं नुसतं कशाचं? टेन्सच्या बद्दल पाहिलं आपण. मग आता लक्ष द्या, याच्यापेक्षा पण आपल्याला थोडंसं काही ऍडव्हान्स पाहणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स म्हणजे काय? उदाहरणार्थ हे इंग्लिशमध्ये तर आपण ओळखूच, नंतर मी तुम्हाला रचना सांगणार, हे ते सांगणार. पहिली गोष्ट, हे वाक्य मराठीत असताना कसे ओळखायचे हे पण आपल्याला जमलं पाहिजे, बरोबर आहे? तर पहिला काळ कोणता होता आपला? सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण इंग्लिशमध्ये म्हटलं यालाच काय म्हणतो? साधा वर्तमान काळ, बरोबर आहे? मग आता साधा वर्तमान काळ जो काही आहे हा मराठीत कसा ओळखायचा? कोण सांगू शकते तुमच्यापैकी मराठीत कसा ओळखायचा? हा सांग. हा, तर याचं काय म्हणणं आहे की उदाहरणार्थ जे काही साधा वर्तमान काळ आहे, बरोबर आहे, तर कसा ओळखत असतो आपण? लक्ष द्या, वाक्याच्या शेवटी जर त आलं, काय आलं? त आलं, त्याच्यानंतर का आलं, त्याच्यानंतर ती आलं, याच्या सोबत त, ता, ती, ती, तू, ते, तै, तो, तौ, तम, तहा, म्हणजे तची बाराखडी. काय आलं? लक्ष द्या, तची काय आली? तची बाराखडी जर येत असली म्हणजे कुठे? वाक्याच्या सगळ्यात शेवटी तची जर बाराखडी येत असली तर ते वाक्य कोणाचं म्हणायचं? साधा वर्तमान काळ. एखादं वाक्य त सगळे शेवटी येते असं, जसं की राहुल क्रिकेट खेळतो. काय आलं वाक्य? राहुल क्रिकेट खेळतो. वाक्याच्या शेवटी काय आलं? तो. आलं लक्षात? तर इथे तो बिन येणार या बाराखडीत. समजू राहिलं का?
जसं की मी आंबा खातो, अलग लक्षात. तिने आंबा खाल्ला, समजू राहिलं. खाल्ला नाही म्हटल्यावर पा तो यायला पाहिजे. त ता ती तिची कोणती पण रांग यायला पाहिजेत. मग आता लक्ष द्या, असं जर असलं तर एक एक वाक्य सांगू शकता तुम्ही सगळे. सांग. होय, साध्या वर्तमान काळाचं एक मराठीतलं वाक्य काय होऊ शकते? तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो. हा, नाही, आंबा खाल्ला होता. होता पास्ट मध्ये गेलं. असं प्रेझेंटचं पण वाटलं पाहिजे ना, ते सध्या चालू आहे अशी क्रिया. हा, सर तो अभ्यास करतो. तो अभ्यास करतो हे चालेल. हा, मी जेवण करते हे बिन चालेल. हा, मी सायकल खेळते. हा, मी घरी जाते. हा, मी घरी जाते. हा, मी अभ्यास करते हे झालं समजा. हा, मी पैसे कमवते हे चांगलं एक वाक्य. अलग लक्षात. तर असं झालं म्हणजे पहा, मराठीत काय करायचं पण लक्ष द्या. ज्यावेळेस आपण प्रेझेंट म्हणणार आहे की नाही, प्रेझेंट म्हणजे चालू, म्हणजे हा जर त ता ती ती हे सगळे शेवटी येते, तू एखादं भूतकाळाचं म्हणशील तर असं करायचं का नाही. तर काय असलं पाहिजे, हे म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणलं का नाही, तर हे वाक्य सध्या सुरू आहे. काय म्हणलं लक्ष द्या, सध्या सुरू आहे. सध्या, सध्याच्या स्थितीले घडते. कधी घडते? सध्याच्या स्थितीले घडते असा सेन्स घेऊन असला पाहिजे. म्हणजे वाक्याच्या शेवटी काय येणार आहे मग, त ता ती ती, म्हणजे असं पूर्ण तची बाराखडी. आता बा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या सगळे शेवटी काय येते बरं? असंच काही हिंट आहे का? कसं ओळखायचं मराठीतलं वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं? तर काय येते वाक्याच्या शेवटी? लक्ष द्या, वाक्याच्या शेवटी येते त आहे. मग लक्ष द्या, त आहेच येईल का? नाही. त हे क्रियापदाले लागून येईल. त कशाला लागून येईल? क्रियापदाले. म्हणजे नुसतं तच लागून येईल असं बी नाही. तची पूर्ण बाराखडी काय होईल? तची पूर्ण बाराखडी आणि सोबत समोर काय येईल? आहे. असं जर आलं तर ते कोणाचं समजायचं? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आलं का लक्षात? आता पाय, तो आहे, तो क्रिकेट खेळत आहे, म्हणजे त आहे. बरोबर आहे. ती आंबा खात आहे, म्हणजे याच्यावरून क्रिया चालू बी नाही असं बी आपल्याला समजते. आलं लक्षात? तर वाक्याच्या शेवटी त आहे म्हणा किंवा त ता ती ती याची पूर्ण बाराखडी आणि समोर आहे असं जर वाक्य असलं तर कोणता काळ येणार आहे? चालू. सांगा, चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ ओळखला जाईल. म्हणजे आता तिसरं लक्ष द्या. तिसऱ्या याच्यात काय म्हणते? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. याच्यात सांगा बरं काय यायला पाहिजे? तर पहा, तर याच्यात यायला पाहिजे ल ची बाराखडी. सपोज लक्ष द्या, काय ल ची बाराखडी आणि समोर यायला पाहिजेत आहे. अलग लक्षात काय म्हणलं? ल ची बाराखडी आणि आहे. मग आता सांगा ल ची बाराखडी तर कसं होऊ शकते? हा, त्याने आंबा खाल्लेला आहे. तर पहा, खानेले काय केलं? खाल्लेला, म्हणजे जे काही क्रियापद आहे त्याला काय लागलं? ल ची पूर्ण रांग ल पैकी कोणी पण लागू शकते आणि समोर काय येईल? आहे. अलग लक्षात. म्हणजे तिने आंबा खाल्लेला आहे. अलग लक्षात. असं एक होऊ शकते. हा, डबल दुसरं एखादं सांग तू. तिने अभ्यास केलेला आहे. अलग लक्षात. हा, हा, मी सायकल खेळलेली आहे असं वाक्य होऊ शकते. तर मग अशा प्रकारचं. त्याच्यानंतर पहा, सगळे शेवटचं जे काय ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणता असणार आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याला काय म्हणतो आपण? रीती वर्तमान काळ किंवा रीतीवाचक वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं कोण सांगू शकते बरं? आता हे सांगायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो. पहा, जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जर कधी असला, अलग लक्षात, जर कधी असला तर विषय असा असते की ही क्रिया, एक गोष्ट ध्यानात ठेवा, सतत असली पाहिजे. काय असली पाहिजे? सतत. हा लय शब्द महत्वाचा आहे. कशी क्रिया असली पाहिजे? ती सतत घडणारी क्रिया. अलग लक्षात. सतत घडणारी क्रिया आणि ती क्रिया नेहमी म्हणजे वर्तमानात दिन असली पाहिजे. दोन्ही गोष्टी. मग आता पहा, सतत घडणारी क्रिया आणि नेहमी असणारी काय येईल रे वाक्याच्या शेवटी मराठीत? त असतो. काय असतो? लक्ष द्या, या वाक्याच्या शेवटी त असतो. काय येणार आहे? त असतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी त असतो. उदाहरणार्थ एखादं वाक्य त असतो, कोणी सांगू शकते का काय होईल?
तो आंबा खात असतो. म्हणजे याच्यातून काय होते, तो आंबा खात असतो म्हणजे सतत खातच असतो. आलं का लक्षात? सतत खात असतो याचा अर्थ कधीतरी खाईल, पण खाण्यामध्ये काही असं हे एखाद्याचं सातत्य असं. हे झालं डबल. मी कामे करत असते म्हणजे कामे कंटिन्यू चालू आहेत, सतत करणं चालू आहेत. आलं का लक्षात? म्हणजे कामं संपले असा सेन्स आहे काही नाही. तर अशा प्रकारचा सेन्स आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे लक्ष द्या, सतत. आता पहा, आपण काय केलं रे, आपण पाहिले किती काळ आता सध्या, म्हणजे वर्तमान काळाचेच 4 प्रकार पाहिले. ते बिन कसे पाहिले, मराठीत कसे ओळखायचे हे पाहिले. आता बरेचसे जण शिकवतात, पण आधी मराठीत कसे करायचं, काय करायचं हेच लेकरायला सांगत नाही. मग मराठीच वाक्य लेकरायला कळत नाही की आधी कोणत्या काळाचं आहे, आणि मग त्याला इंग्लिश मध्ये कसं केलं जाईल, जमणार आहे का? तर सगळ्यात महत्वाचं बेसिक गोष्ट हीच असते की बा आधी तर ते मराठीतले वाक्य ओळखले गेले पाहिजे. पहा, आपण कोणता काळ चालू केला होता, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ चालू केला होता. तसं तर पाहिलं आपण टेन्सचे मुख्य प्रकार किती पडतात, 3. सांगा कोणकोणते? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आलं लक्षात? त्यानंतर पहा, आपण प्रेझेंट टेन्स सुरू केला. प्रेझेंट टेन्सचे किती उपप्रकार पडतात? 4. कोणकोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, तिसरा कोणता आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चौथा कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं का लक्षात? आणि 4 याचं पाहिलं. सिंपल टेन्स जर असलं तर मराठीत वाक्य कसे असणार आहे, कशाने संपणार आहे ते? ता, ती याची बाराखडी. आलं का लक्षात? यानं संपणार. जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असलं तर कशाने संपणार? आहे. कशाने संपणार आहे? आहे. त्यानंतर पहा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स जर असले तर ल आहे. कशाने संपणार आहे? ल आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असले तर कशाने संपणार आहे? असते. काय असते? असते. आलं का लक्षात? पहा, मग तुम्ही काय करायचं, प्रत्येक असे चालू वर्तमान काळाचे कोणते बिन 2-3 वाक्य घ्यायचे आणि ते 2-3 वाक्य 4ही प्रकारात लिहून पाहायचे. काय करायचं? 4ही प्रकारात, 4च्या प्रकारात लिहून पाहायचं. इथपर्यंत काही अडचण कोण आली? सगळ्याला समजलं काय म्हणणं येतं? तर मग असं पाय, पहिल्यांदा तर हे ध्यानात ठेवा की मराठीत कसं असणार आहे, मग आपल्याला इंग्लिश मध्ये कसं करायचं हे तर आपण ऑटोमॅटिक तेच शिकणार आहे, कारण आपण पहा इंग्लिशचाच पार्ट चालू करेल. समजलं इथपर्यंत? काही अडचण कोण आली? काही डाऊट? समजले? म्हणजे 4 जे काही प्रकार राहतील प्रेझेंट टेन्सचे तर ओळखले जातील कोणतं वाक्य कशात येतं. मग थोडस आपण वाटलंच तर याचं हे बिन घेऊ शकतो, एक खांदा कोणतरी एक जण 4ही एक वेगळं वाक्य सांगायचं आणि 4ही प्रकारात ते वाक्य सांगायचं. कोण सांगते? सांग कुंजल. मी आंबा खाते. हा, मी आंबा खाते पहिलं झालं. हा, दुसरं याच्यात कसं होईल? मी काम करत आहे. मी काम करत आहे. नंतर मी आंबा खाल्ला आहे. मी आंबा खाल्ला आहे किंवा खाल्लेला आहे. हा, नंतर मी पैसे कमवत असते. मी पैसे कमवत असते. मी काय म्हटलं होतं तुला 4ही वाक्य कसे सांग, एकच वाक्य 4 इज्जत कर. हा, तू सांग. बस खाली. तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळत आहे. तो क्रिकेट खेळला आहे. तो क्रिकेट खेळत असतो. आलं लक्षात? तर असे काय होणार आहेत, असे याचे आपल्याला मुख्यतः 4 प्रकार पाहायला भेटतील. आता समजले मराठीतले? आलं लक्षात? मग आता आपण काय करू, वन बाय वन एक काय करू, इंग्लिश मध्ये बिन ते पाहू कसे करायचे, काय करायचे. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं सगळे? पहा रे, लक्ष द्या. आता कसं असतं, आपल्याला काय पाहायचं, टेन्स. आपण पाहिलं बिन थोडंफार टेन्सचं वर्तमान काळाचं कसं असणार आहे, काय काय. आता लक्ष द्या, इथे काय टेन्स जे काही आहे, पण पहिला प्रश्न आपल्याला पळायला पाहिजे, टेन्स म्हणजे काय. बरोबर आहे? ज्यावेळेस आपण इंग्लिश ग्रामर शिकतो तर टेन्स म्हणजे काय. तर पहा, आपण काय करत आहे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक रेफर करत आहे, तिच्यात कसं दिलंय पहा, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. काय म्हणलं पहा पहिलं वाक्य, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे काय? फॉर्मचा अर्थ काय होते? फॉर्म. लक्ष द्या, फॉर्म आणि फ्रॉम हे शब्द वेगवेगळे आहेत, म्हणजे इथेच आपलं गडबड नको व्हायला. लक्ष द्या, एक शब्द असते फॉर्म, बरोबर आहे, आणि दुसरा असते फ्रॉम. सांगा काय अर्थ होते वेगवेगळ्या याचा? आता यांना सांगितलंच म्हणून आपण मदत घेतला. तो पहा, फ्रॉम म्हणजे च्या पासून, आणि फॉर्म म्हणजे प्रकार. फॉर्मचा अर्थ काय होते? लक्ष द्या, वेगवेगळे प्रकार. काय म्हणणार आहे आपण याले? फॉर्म जर असलं तर वेगवेगळे प्रकार, आणि फ्रॉम जर असलं तर च्या
पासून. आलं का लक्षात? मग वाक्यात काय म्हणते? टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. त्याचं काय म्हणणं आहे? टेन्स काय आहे? एक प्रकार आहे. कोणाचा प्रकार आहे? तर वर्बचा प्रकार आहे. कोणाचा प्रकार आहे? वर्बचा. तर पहा, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इज यूज टू इंडिकेट टाइम्स. म्हणजे लक्ष द्या, काय रे? टेन्स काय आहे? एक फॉर्म आहे. कशाचा? वर्बचा, जो इंडिकेट म्हणजे दाखवणे. तर इंडिकेट काय इंडिकेट करायसाठी? इंडिकेट सांगा काय म्हणलं? टू म्हणजे यूज टू इंडिकेट टाइम. पहिली गोष्ट तर काय इंडिकेट करते? टाइम इंडिकेट करते. काय कोणती गोष्ट इंडिकेट करते? टाइम. त्याच्यानंतर आहे दुसरी कंटिन्युअन्स. काय करणार आहे? कंटिन्युअन्स म्हणजे सातत्य. काय म्हणणार आहे आपण त्याला? सातत्य. आणि कम्प्लीटनेस. तिसरी गोष्ट कोणती आहे? कम्प्लीटनेस. कम्प्लीटनेस म्हणजे पूर्णपणा. पण कोणाचा पूर्णपणा? लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट जर म्हणलं तर इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवायचं तर टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. कशाचा फॉर्म आहे? हा, लक्ष द्या, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इज यूज टू इंडिकेट टाइम, कंटिन्युअन्स अँड कम्प्लीटनेस ऑफ. कशा ऑफ म्हणजे चाचीचे. तर कशाचा टाइम दाखवायचा? कशाचा कंटिन्युअस दाखवायचा? कशाचा कम्प्लीटनेस दाखवायचा? तर त्याचं म्हणणं आहे समोर चालून ऑफ ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? क्रिया. काय म्हणणार आहे? क्रिया. म्हणजे लक्ष द्या, टेन्स कशाला म्हणायचं? म्हणजे नुसतंच नाही बा टेन्स मी पूर्ण शिकलो मला टेन्स म्हणजे काय हेच माहित नाही, दोन्ही याच्यात माहित असायला पाहिजेत पा. तर त्याचं काय म्हणणं आहे? लक्ष द्या, या पुस्तकाचं काय म्हणणं आहे किंवा टेन्स म्हणजे काय असते हे लक्ष द्या. तर टेन्स म्हणजे काय रे? एक प्रकार आहे म्हणते. कशाचा प्रकार आहे? क्रियापदाचाच प्रकार आहे. काय? क्रियापदाचाच प्रकार, जो की उपयोगी पडते किंवा जो की दर्शवते. काय दर्शवते? टाइम दर्शवते, कंटिन्युअन्स दर्शवते किंवा कम्प्लीटनेस दर्शवते. तो कोणाचा टाइम दर्शवते? तर क्रियेचा टाइम दर्शवते, क्रियेचा सातत्य दर्शवते किंवा क्रियेचं कम्प्लीटनेस दर्शवते. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, क्रियापदाचा, लक्ष द्या, क्रियापदाचा एक प्रकार. आलं का लक्षात? क्रियापदाचा एक प्रकार जो की आपल्याला टाइम दाखवते, एखाद्या क्रियाची म्हणजे चालूपणा दाखवते, कंटिन्युअन्स दाखवते किंवा कम्प्लीटनेस दाखवते. यालाच काय म्हणणार आहे आपण? काळ म्हणत असतो. म्हणजे काळ म्हणजे थोडक्यात काय रे? तर मराठीत जर सांगायचं झालं, लक्ष द्या, तर काळ हा क्रियापदाचा एक प्रकार आहे जो की आपल्याला दर्शवते. काय दर्शवते? एखाद्या क्रियेचा वेळ, एखाद्या क्रियेची सातत्यता किंवा कंटिन्युअन्स किंवा एखाद्या क्रियेची एखादी क्रिया पूर्ण झाली का नाही झाली म्हणजे कम्प्लीटनेस. काय दाखवणार आहे? कम्प्लीटनेस. याले काय म्हणणार आहे आपण? यालेच म्हणत असतो आपण काय म्हणायचं? याले म्हणायचं टेन्स. म्हणजेच काय म्हणायचं? काळ. जर मराठीत विचारलं तुम्हाला काळ म्हणजे काय, तर तुम्ही काय म्हणायचं? काळ म्हणजे क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार जे की आपल्याला टाइम दाखवतात, कंटिन्युअस दाखवतात किंवा कम्प्लीटनेस दाखवतात. हेच जर इंग्लिश मध्ये म्हणलं तर कसं म्हणणार आहे या व्याख्येनुसार? तर पहा, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट, विच म्हणजे जे की, इंडिकेट म्हणजे दाखवते, जे की दाखवते. म्हणजे पहा, टेन्स हे क्रियापदाचा एक प्रकार आहे जे की दाखवते. काय दाखवते? टाइम्स दाखवते, कंटिन्युअस दाखवते आणि कम्प्लीटनेस दाखवते. कोणाचं? ऑफ ऍक्शन. आलं लक्षात? म्हणजे लक्ष द्या, तर आपण इंग्लिश मध्ये कशी डेफिनेशन करू शकतो? तर पहा, टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट टाइम्स, कंटिन्युअस अँड कम्प्लीटनेस ऑफ ऍक्शन. आलं लक्षात? इज कॉल्ड ऍज टेन्स. याला काय म्हणणार आहे आपण? टेन्स. आलं लक्षात? टेन्स कशाला म्हणायचं? काय म्हणायचं? आता लक्ष द्या, ते काय म्हणते की बा क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार असं म्हणलं. बरोबर आहे. फॉर्मचा अर्थ काय? वेगवेगळे प्रकार. मग आता लक्ष द्या, क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार म्हणलं, तुम्ही सांगू शकता का रे क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार कसे असतात? तर कोण सांगू शकते? पण इंग्लिश मध्ये सांगायचे, मराठीत नाही. आपण क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे वर्बचे फॉर्म वेगवेगळे, फॉर्म प्रकार. हा, V1, V2, V3 डबल V4 काय असते? V4 काय असते तेच तर विचारलं लिहून दिले. ध्यान द्या. तर तसं जर विचार केलं तर पहिलं यानं जसं काही म्हणणं आहे तर याचं म्हणणं आहे की सर V1 असते,
V1 लेच आपण म्हणत असतो क्रियापदाचं मुख्य रूप. काय म्हणायचं? क्रियापदाचं मुख्य रूप. म्हणजे एखादी क्रिया आहे जसं की चालणे. चालणे म्हणजे काय म्हणतो आपण? वॉक. वॉक म्हणजे चालणे. तर वॉक ज्या वेळेस आपण म्हणणार आहे चालणे, तर हेच काय आहे? क्रियापदाचं मुख्य रूप V1. बरोबर आहे. जसं की आपण म्हणलं धावणे. धावणे म्हणजे काय? रन. रन हे काय असते? क्रियापदाचं पहिलं रूप. आता लक्ष द्या, हे झालं एक पहिलं. दुसरं लक्ष द्या. दुसरं काय म्हणणार आहे आपण? दुसरं लक्ष द्या. दुसरं असं असते क्रियापदाचं पहिलं रूप, पण कधी कधी याच रूपाला यस किंवा काय लागते? यस. काय लागणार आहे? यस किंवा इयस. म्हणजे आपल्याजवळ क्रियापदाचे किती प्रकार झाले सध्या? आता 2. किती झाले? 2. पहिलं झालं क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं झालं क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला यस किंवा इयस लागणे. तिसरं जे काय म्हणजे तसं वास्तविक पाहता ग्रामर मध्ये आपण दुसरं म्हणतो, पण या नंबरिंग नुसार आपलं काय आलं? तिसरं. V2. काय येणार आहे? V2. क्रियापदाचं याला म्हणतो आपण दुसरं रूप. कितवं रूप? दुसरं रूप. त्यानंतर पहा आपल्या सिक्वेन्स नुसार चौथं, पण क्रियापदाचं तिसरं रूप. काय असते? क्रियापदाचं तिसरं रूप. आणि लक्ष द्या, क्रियापदाचं जे काही आता आपल्या लिस्ट नुसार 5वं, पण क्रियापदाचं ING रूप. कोणतं रूप? ING रूप. याले क्रियापदाचं चौथं रूप म्हणणे हे चुकीचं असते. तर काय म्हणायचं याले आजपासून? क्रियापदाचं ING रूप, ज्यालाच आपण म्हणतो जिरंट फॉर्म. कोणता फॉर्म? जिरंट फॉर्म. कोणता फॉर्म म्हणणार आहे? जिरंट. आणि हे येते बिन म्हणजे 10व्या वर्गाच्या पेपरात कधी कधी येते. बरोबर आहे. रिराईट द सेंटेन्स युजिंग जिरंट फॉर्म. म्हणजे जिरंट फॉर्म वापरून काय करा? वाक्य पुन्हा लिहा. तो म्हणजेच काय? व्हर्बले ING लावून ते वाक्य काय करायचं? पूर्ण लिहायचं. मग त्या ठिकाणी लेकराले जिरंट फॉर्म कळत नाही. आलं का लक्षात? जिरंट काय आहे? आणि लक्ष द्या, ज्याचं इंग्लिश असंच शिकेल राहते किंवा असंच एखादा व्यक्ती शिकवते, त्यालाच हे माहित नसते जिरंट म्हणजे काय. समजू राहिलं का? तर जिरंट म्हणजे काय? ING फॉर्म. कोणता फॉर्म? ING फॉर्म. क्रियापदाचा ING. किती प्रकार झालेले क्रियापदाचे तरी आपल्याजवळ आता? 5च झाली का नाही? मग तरी पण तो प्रॉब्लेम आला. कारण कसा प्रॉब्लेम आला सांगतो मी. आपण काय केलं? आपण असं करेल की बा उदाहरणार्थ काळ हे मुख्य काळ 3 प्रकारचे आहेत, आणि प्रत्येक प्रकारात किती आहे म्हणलं? 4 उपप्रकार आहे. किती झाले? 12. मग 12 वेगवेगळे काळ 5च क्रियापदांना दाखवायचे. मग आता शक्य आहे काय? नाही. त्याच्यासाठी लक्ष द्या, क्रियापदाला मदत करणारं क्रियापद असते, त्याला म्हणतो आपण हेल्पिंग व्हर्ब. काय म्हणणार आहे? हेल्पिंग व्हर्ब. कोणतं? हेल्पिंग व्हर्ब. आता हे हेल्पिंग व्हर्ब कोण असतात? तर हे पहा, डू, डज, डिड, त्यानंतर एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड. आलं लक्षात? हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन. अशा प्रकारचे आपल्याला ते पाहायचे. म्हणजे हे 12 होतात. कसे 12 होतील? पण हे असणारे क्रियापदाचे मेन रूप. काय म्हणणार याले म्हणायचं नेहमी मेन व्हर्ब. कोणते व्हर्ब म्हणायचं? मेन व्हर्ब. कारण हे क्रिया दाखवतात. काय दाखवतात? क्रिया दाखवतात. आणि हे काय करणार आहेत? फक्त हे काळ दाखवण्यासाठी मदत करणार आहेत, किंवा काळ कोणता आहे. आलं का लक्षात? काळ कोणता आहे ते याला काय म्हणायचं? हेल्पिंग व्हर्ब. म्हणजे हे हेल्प करतात. कशाला हेल्प करतात? क्रिया दाखवण्यासाठी हेल्प करतात का? नाही. तर क्रियेचा कोणता काळ चालू आहे, क्रिया कोणत्या काळात आहे, समजलं? म्हणजे प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये, तिच्यातल्या पण प्रकारात कोणत्या प्रकाराचा असते त्याच्यासाठी हेल्प करतात. मग हेल्प करणाऱ्याला म्हणायचं हेल्पिंग व्हर्ब. काय म्हणणार आहे आपण? हेल्पिंग व्हर्ब. या 2 गोष्टीचा लय आपल्याला काम पडणार आहे, मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब. अलग लक्षात? तसं तर काळाच्या आपण सरळ सरळ सध्याच्या कंडिशनला 12च रूप पाहू राहिलो. ते बिन 12 रूप कोणते? होकारार्थी वाक्य. कोणते वाक्य पाहू राहिलो? होकारार्थी. मग होकारार्थी 12 असतात, नकारार्थी 12 असतात, प्रश्नार्थी 12 असतात, आणि उद्गारवाचक बिन 12 असतात. असं 12 चूक किती होतात? 48. तर टोटल किती पाहिजे आपल्याला? 48. पण त्याचा ढाचा या 12 मध्येच आहे. समजलं का? 12 मध्ये म्हटल्यापेक्षा त्याचा ढाचा ह्या क्रियापदाचा आहे. कारण काळ म्हणजे काय? तर काळ म्हणजे क्रियापदाची वेगवेगळी रूपे, जे की आपल्याला कोणता वेळ आहे, बरोबर आहे, म्हणजे क्रियेचा कोणता वेळ आहे, त्याच्यानंतर क्रियाचं सातत्य कसं आहे, किंवा क्रिया पूर्ण झाली का अपूर्ण आहे हे दाखवतात. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण काळ म्हणत असतो. तर काळ हे कॉम्बिनेशन, हे 12 कॉम्बिनेशन कसे बनत असतात, आता जसं जसं समोर जाऊ तसं समजेल तुम्हाला. ते क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाला यस किंवा इयस, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, किंवा क्रियापदाचं ING फॉर्म म्हणजेच जिरंट. आलं लक्षात?
तर हे आपल्याला पाहायचे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पहा, आता का नाही इंग्लिश मधले काही वाक्य कसे ओळखायचे. आता मराठीत ते एक आपण पाहिलं, ज्या वेळेस आपले इंग्लिश मधले वाक्य जसे जसे येतील तसं तसं पहा. आता काय म्हणले हे इथपर्यंत समजलं, हे अर्थ समजला का. मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकते, व्हॉट इज टेन्स. काय विचारू शकते, व्हॉट इज टेन्स. तर मग तुम्हाला न पाहता लिहिल्या गेलं पाहिजे. कसं सांगा. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट काय काय टाइम्स, कंटिन्युअन्स अँड कम्प्लिटनेस ऑफ ऍक्शन. आलं का लक्षात. झालं. लय मोठी डेफिनेशन आहे का. आणि मराठीत जर समजली तर इंग्लिश मध्ये तसंच ऑटोमॅटिक समजते. पण प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला मराठीत समजत नाही. इंग्लिश मध्ये लिस्ट लिहून देतात, रट्टा मारा तुम्ही. तर तसं होणार आहे का. मग तुम्ही मागं पडसाल. आणि लक्ष द्या, एवढं मोठं पुस्तक जर रट्टा मारायचं तर मग शक्य नाही. कारण हे 400-450 पेजेसचं पुस्तक आहे. आणि म्हणजे असं लाईन टू लाईन ठासून भरेल याच्यात. आलं लक्षात. उदाहरणार्थ लक्ष द्या, म्हणजे आपण लहानपणापासून शिकतो एक वचन अनेक वचन, सिंग्युलर प्लुरल. किती नियम शिकले आतापर्यंत तुम्ही सिंग्युलर प्लुरलचे. कितीतरी निदान 2-4 तर शिकले असाल. 2-4-8 सिंग्युलरचं प्लुरल करायचं असे शिकले. मग हे सिंग्युलर प्लुरल करायचे तर याच्यात किती नियम आहेत, जवळजवळ 45 नियम आहेत. अलग लक्षात. मग हे आपल्याला कधी शिकवेलच नसतात कोण. आपल्याला नुसतं वरून पोत्रा करायला राहते. मग आपण म्हणून आपल्याला इंग्लिश जमत नाही. हा एक प्रकार आहे. ज्यावेळेस मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकच थोडंसं इंटरेस्ट बी येईल. असं नाही की नुसतं इंग्लिश शिकायचं रटाळवाना वाटणार नाही. तर पहा, आता लक्ष द्या, काळ ओळखण्याची सोपी पद्धत. आता या पुस्तकात काय करेल रे, काळ ओळखायचे तर याच्यात काय वापरायचं, सोपी पद्धत. आता इकडे लक्ष द्या, आपल्याला काय करायचं, 12 प्रकार करायचे. तर ते काय म्हणते पहा, वाक्यात जर लक्ष द्या, वाक्यात जर V3 काय म्हटलं, वाक्यात जर V3 किंवा VING रूप. लक्ष द्या रे, काय म्हणते, वाक्यात जर V3 किंवा VING रूप नसेल तर तो कोणता तरी साधा काळ असतो. म्हणजे याचं काय म्हणणं आहे, वाक्यात काय नाही आलं कुंजल, वाक्यात जर V3 आला नाही आणि वाक्यात जर VING आलं नाही, ह्या दोन गोष्टी जर वाक्यात आल्याच नाही तर तो काळ कोणता असणार आहे, तो साधा असतो. काय असणार आहे, साधा म्हणजे सिंपल. कोणता तरी सिंपल असेल. कोणता काय असणार आहे, सिंपल. आता लक्ष द्या, आपण जरी शिकू राहिलो तर थोडीफार आयडिया तुम्हाला आहेच, बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये काय असते, कोणतं क्रियापदाचं रूप असते, एक तर पहिलं असते. लक्ष द्या, सिंपल प्रेझेंट मध्ये जर विचार केलायचा, सिंपल प्रेझेंट मध्ये एक तर क्रियापदाचं पहिलं रूप असते, किंवा हे जर नसलं तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा ईएस लागेल असते. आलं लक्षात. म्हणजे हे झालं. आता दुसरं लक्ष द्या, हे झालं प्रेझेंटचं. आता पहा, पास्ट आपण कन्सिडर करू. पास्ट मध्ये क्रियापदाचं कोणतं रूप असते रे, V2. काय असणार आहे पास्ट मध्ये, V2. आणि लक्ष द्या, फ्युचर मध्ये कोणतं असते, फ्युचर क्रियापदाचं रूप नसते, ते असते V1. पण लक्ष द्या, हे बिन V1 तर हे बिन V1. मग वेगळा कसा करावा, कोणता काय समजायचं, याच्यासाठी याला हेल्पिंग वर्ब असते. कोणतं, एक तर शाल किंवा विल. अलग लक्षात. आता हे बिन समजलं तुम्हाला की बाई हेल्पिंग वर्ब मदत कशी करतात. कारण काय इथे कन्फ्युजन व्हायचं, दोन्ही ठिकाणी जर सारखे असले तर मग कोणतं कोणाचं आहे. मग हे सिंपल प्रेझेंटचं आहे का सिंपल फ्युचरचं आहे, आपलं कन्फ्युजन होईल. मग कन्फ्युजन टाळायसाठी आपण काय केलं, इथे हेल्पिंग वर्ब लावलं. इथे मात्र हेल्पिंग वर्ब आहेच नाही. समजून राहिलं. मग असं, मग याच नियमावरून समजून घ्या. आता क्रियापद सिंपल मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येते, आलं तर दुसरं रूप येते, बरोबर आहे. तिसऱ्या याच्यात बिन काय आलं, पहिलं रूप आलं, किंवा क्रियापदाचं पहिलं रूप यस किंवा ईएस आलं. अलग लक्षात. म्हणजे किती प्रकार आले, 1, 2, 3. आणि हा तोच आहे, म्हणजे 3 प्रकार आले. समजू राहिलं का, 3 प्रकार आले. 3 प्रकारानं काय केलं, म्हणजे कोणता प्रकार नाही आला, म्हणजे V1 आला, V2 आला. लक्ष द्या, V1 आला, V2 आला, व्हीचा डबल कोणता आला, यस किंवा ईएस आला. मग आला कोणता नाही, तर आला नाही याच्यात V3 किंवा VING. जर वाक्यात V3 इंग्लिशच्या वाक्यात V3 आणि VING जर नसला तर सरळ ते वाक्य कोणाचं म्हणायचं, सिंपलचं म्हणायचं. कोणाचं म्हणायचं, सिंपलचं म्हणायचं. आलं लक्षात. ध्यान द्या, सिंपल मध्ये नुसतं V1 असला, काय असला, नुसतं V1 असला तर ते प्रेझेंट सिंपलचं म्हणायचं. काय म्हणायचं, प्रेझेंट आणि सिंपल. आलं लक्षात. किंवा क्रियापदाले यस किंवा ईएस लागेल असलं तर सिंपल प्रेझेंटचं म्हणायचं. म्हणजे सिंपल प्रेझेंटच्या साठी 2 कंडिशन लक्षात ठेवणे आपले. पहिली कंडिशन कोणती, क्रियापदाचं नुसतं पहिलंच रूप जर असलं तर काय म्हणायचं, सिंपल प्रेझेंट.
किंवा क्रियापदाचं पहिलं रूप त्यासोबत त्याला यस किंवा ईएस लागलं तर त्याला बिन काय म्हणायचं, सिंपल प्रेझेंट. आलं का लक्षात? आता पहा, सिंपल पास्ट कधी म्हणायचं, जर क्रियापदाचं दुसरं रूप असलं. काय असलं? क्रियापदाचं दुसरं रूप जर असलं तर त्याला सिंपल पास्ट म्हणायचं. काय म्हणायचं रे? सिंपल पास्ट. आता ध्यान द्या, क्रियापदाचं जर पहिलं रूप असलं पण त्याच्या सोबत हेल्प करणारे शाल किंवा विल असले. काय असलं? शाल किंवा विल असलं तर त्याला, आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असलं तर त्याला काय म्हणायचं, साधं. म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, लक्ष द्या. 8व्या वर्गात विचारतात, 9व्या वर्गात विचारतात, 10व्याही वर्गात तुम्हाला क्वेश्चन विचारतात. काय क्वेश्चन असते, म्हणजे एक सेंटेन्स दिल राहते, बरोबर आहे, आणि समोर दिल राहते आयडेंटिफाय द टेन्स. काय रे? आयडेंटिफाय द टेन्स. मग आता लक्षात ठेवा, जर टेन्स मध्ये कधी बिन काय आलं, लक्ष द्या, टेन्स मध्ये कधी बिन जर हे दोघं नसले, कोण नसलं, V3 आणि VING जर नसलं तर सरळ सरळ कोणाचं वाक्य समजायचं, ते सिंपलच समजायचं. बरं, सिंपलचं समजलं आपण, पण समोर बिन लिहिलं नाही आपल्याला. पण जर नुसतं त्याच्यात V1च जर असलं, बाकी हेल्पिंग वर्ब नसला, तर कोण समजायचं त्याला, सिंपल प्रेझेंट. किंवा लक्ष द्या, V1 ले जर यस किंवा ईएस लागेल असलं आणि हेल्पिंग वर्ब नसलं तर कोण समजायचं, सिंपल प्रेझेंट. पास्ट कधी समजायचं, V2 जर असलं तर. काय असलं? V2 जर असलं तर. आणि फ्युचर कधी समजायचं, V1च आहे पण त्याला हेल्प करणारे कोण आहेत, शाल किंवा विल, तर याला काय म्हणायचं, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. कोणतं म्हणणार आहे, सिंपल. आलं का लक्षात तुमचं? पहिला पॉईंट काय म्हणणं याचं, तर त्याचं म्हणणं इंग्लिश मध्ये वाक्य कसे ओळखायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर वाक्यच नाही ओळखले गेले तुम्हाला काळाचे तर मग अडचण येईल. तर कसे ओळखायचे म्हणते तो, असे ओळखायचे. जर V3 आणि VING नसलं तर डायरेक्ट काय म्हणून टाकायचं, ते साधं आहे. आणि साध्यातले बिन मग कसे ओळखायचे, डबल साध्यातले ओळखायचे. किंवा मग उरले कोण कोण, तर V1 उरलं, VS किंवा ES उरलं. मग V1 किंवा S किंवा म्हणजे V1 S किंवा ES जर लागेल असलं तर काय म्हणायचं, प्रेझेंट. नाही तर काय म्हणायचं, V2 जर लागेल असलं तर पास्ट. हे तर डायरेक्टच आहे. V1 जर असलं तर, पण लक्ष द्या, V1 असलं आणि त्याच्यासोबत शाल किंवा विल असलं तर मग मात्र फ्युचरच. इथपर्यंत समजलं. आता दुसरा काय म्हणते, हेल्पिंग. लक्ष द्या, आता त्याचं काय म्हणणं आहे, जर वाक्याले हेल्पिंग वर्ब असलं, काय असलं, हेल्पिंग वर्ब लागेल असलं, त्याच्यानंतर VING रूप असलं. कोणतं रूप असलं, VING रूप जर आपल्याला पाहायला भेटलं तर अशा काळाले कोणता काळ म्हणतो, तुम्ही शिकले थोडंफार सांगा बरं. हेल्पिंग वर्ब असलं आणि ING रूप जर असलं कोणतं म्हणणार आहे, हा? अरे कोणता टेन्स असणार आहे, काळ कोणता असणार आहे, हे साधं झालं. आता साधं आपण टाकून कुठूनच टाकू. त्याचं काय म्हणणं आहे, जर एखादं हेल्पिंग वर्ब असलं, काय असलं, एखादं हेल्पिंग वर्ब, माहित नाही आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, आणि क्रियापदाचं VING म्हणजे जिरंट फॉर्म असला. काय असला, जिरंट फॉर्म. सांगा कोणता असणार आहे मग, ते कोणत्या प्रकारचा असेल, फ्युचरच असेल का फक्त, मग तेच विचारलो काय असू शकते. बरं, याचं कसं सांगितलं, हे जर नसलं तर डायरेक्ट आपण काय म्हणलं, सिंपल. मग हे जर दिसलं कुठे तर काय म्हणायचं, आठवा थोडस. शिकेल तुम्ही आता, आपण तर डिटेलमध्ये शिकवणार, ज्यावेळेस शिकवणार त्यावेळेस, म्हणजे आपलं चालू आहे तर डिटेलमध्ये एकदम, मग काही अडचण नाही राहणार. पण तुटक मुटक कुठेतरी काहीतरी तुम्ही शिकेलय. मग हे कोणतं येणार आहे, असं लक्ष दे. हेल्पिंग वर्ब प्लस VING जर असलं तर आपलं सिंपल तर कटलं का नाही. आता मग राहिलं कोणतं, कंटिन्यू. दुसरं डबल कोणतं राहिलं, परफेक्ट राहिलं. आणि परफेक्ट कंटिन्यू राहिलं. तीन पैकी हे कोणतं असणार आहे, आता परफेक्ट कसं असणार आहे, ING रूप कधी असते, कंटिन्युअस. काय असणार आहे, कंटिन्युअस. आता लक्ष द्या, समजलं का तुम्हाला वर काय म्हटलं, तर हे जर दोन नसले तर काय म्हणायचं, सांगा, सिंपल. सिंपलचे बिन प्रकार सांगितले मी कसे ओळखायचे, तर आता ध्यान द्या, हेल्पिंग वर्ब प्लस VING. काय असलं, हेल्पिंग वर्ब प्लस VING असलं तर हे कोणतं म्हणायचं रे, सांगा. आता सांगितलं कंटिन्युअस. काय म्हणायचं, कंटिन्युअस. बरोबर आहे. मग सर तुम्ही म्हणसाल कंटिन्युअस कधी समजायचं, हिच्यात तर तुम्ही म्हणलं नसतं VINGच. बरोबर आहे. म्हणजे कंटिन्युअस साठी VING. कंटिन्यू तीन प्रकारचे असतात डबल आपले, प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू. मग आता हे तीन कसे ओळखायचे सर, डबल बिन क्वेश्चन येईल तुमच्या मनात, येईल ना. तर मग याच्यासाठी हा सांगते कोणता असणार. जर हेल्पिंग वर्ब एम, इज, आर असलं तर कोणता, प्रेझेंट कंटिन्युअस. लक्षात. हा, पास्ट मध्ये कोण कोण असतं सांगा, पास्ट मध्ये
वॉज वेअर. हेल्पिंग वर्ब कोणते असतात? वॉज किंवा वेअर. आलं का लक्षात? हा, आता फ्युचर मध्ये सांगा बरं कोण असते? काय असणार आहे? शाल, शाल विल. मग डबल काय असते का त्याला लागेल? बीन असते, बी असते. हा, इथे तुमचं कन्फ्युजन आहे. पाय, आता एक काम करतो, मला येते पण मुद्दाम तुमच्यासाठी काहीतरी होमवर्क मी इथे सोडून जातो. चालते? काय करायचं तुम्ही पाहायचं ना, काय काय नाही. थोडंफार रिसर्च करा की फ्युचर साठी आयएनजी, व्ही आयएनजी तर असणार आहे. लक्ष दे, व्ही आयएनजी रूप असणार आहे ते प्रत्येकाचे, व्ही आयएनजी असणार आहे. पण हेल्पिंग वर्ब कोणता असते तुम्ही शिकले ना का? शिकलेच नाही आतापर्यंत. असं आहे का? तुम्ही 8व्या वर्गापर्यंत असे झाले का? नाही. तर फ्युचर मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब असते हे तुम्ही पाहायचं. अलग लक्षात? समजलं? मग ध्यान दे, त्याचं काय म्हणणं आहे दुसरं? त्याचं म्हणणं आहे, लक्ष द्या, कोणतं बिन हेल्पिंग वर्ब जर असलं, काय कोणतंही हेल्पिंग वर्ब असलं आणि क्रियापदाचं जर आयएनजी रूप असलं, आयएनजी, तर डोळे लावून काय म्हणायचं? क्रियापदात आयएनजी दिसलं तर डोळे लावून काय म्हणायचं? कशाचं वाक्य? कंटिन्युअसचे. कोणाचं आहे? कंटिन्युअस. जर एम इज आर असलं तर कोणतं कंटिन्युअस? प्रेझेंट कंटिन्युअस. जर हेल्पिंग वर्ब वॉज वेअर असलं तर कोणतं कंटिन्युअस? पास्ट कंटिन्युअस. असं फ्युचर कंटिन्युअस कोणतं असते हे तुम्ही पाहायचं. अलग लक्षात? हा, फ्युचर कंटिन्युअस मध्ये काय असतं? एवढं काय डोक्याला टेन्शन देऊ नका, आरामशीर घरी पहा, उद्या पाहून आणा. चालते? म्हणजे मला बी समजेल तुम्ही अभ्यास करता नाही करत घरी. हे ज्यांना सोडून आणलं याचा अर्थ त्यांना अभ्यास करून आला. नाही तुम्ही म्हणसाल सर मी अभ्यास करतो, करत काही नाही तुम्ही घरी. त्याच्यासाठी सांगू शकतो तू सांगत असेल तर. हा, मग तेच प्रॉब्लेम होते ना, आपलं खडखड तेच नाही राहत ना, कारण आपण पाठ करेल ते विसरते. आपलं असं डोक्यात ठेवले का नाही. आता ध्यान द्या, व्ही आयएनजी कधी बी नसलं तर काय म्हणायचं रे? कंटिन्युअस. म्हणजे लक्ष द्या, जर हेल्पिंग वर्ब आणि व्ही आयएनजी जर आलं तर कधी पण काय म्हणायचं? कंटिन्युअस. समजलं? आता पहा, तिसरा 3 नंबर काय म्हणते ते? लक्ष द्या, हेल्पिंग वर्ब प्लस V3. काय असलं? हेल्पिंग वर्ब प्लस V3. सांगा बरं. आता पहा, बरेचसे काळ तुम्ही पाहिले, जर V3 असलं तर कोणता काळ म्हणायचं? परफेक्ट. काय म्हणायचं? याला ओळखलं तर काय म्हणायचं? मग लक्ष द्या, नुसतं V3 वरच परफेक्ट चालेल का? नाही. याच्यासोबत कोण कोण म्हणलंय ना? हेल्पिंग वर्ब. आता लक्ष द्या, प्रेझेंट परफेक्ट मधले हेल्पिंग वर्ब सांगा बरं काय असतात? परफेक्ट मध्ये, सॉरी, हा, प्रेझेंट परफेक्ट मधले सांगा. परफेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते असतात? प्रेझेंट परफेक्ट मध्ये. आता आपल्याला काय म्हणलं, V3 जर असलं तर कोणतं वाक्य म्हणायचं? परफेक्ट. अलग लक्षात? व्ही आयएनजी जर असलं तर कंटिन्युअस. पण कंटिन्युअसचं कोणावर डिपेंड करणार? या 3 पैकी कोण आहे तर हे करणार? अलग लक्षात? हेल्पिंग वर्ब. तसंच हा, काय येणार आहे नक्की? पा जर परफेक्ट असलं पण परफेक्ट मधलं प्रेझेंट असलं तर काय येणार आहे? हॅव, हॅज. हॅव किंवा हॅज. आणि नंतर काय येणार आहे? V3 तर येणारच, त्याच्याबद्दल नाही. त्यानंतर पास्टचं जर असलं तर सांगा बरं. पास्टचं जर असलं तर कोणतं हेल्पिंग वर्ब? आठवा. पास्ट मध्ये काय असते? V3 तर असते इकडे. V3 कोणासोबत लागेल असते सांगा? V3 याच्यात बी नसणार आहे, फ्युचर मध्ये बी V3 असणार आहे. अलग लक्षात? सांगा इथे काय असणार आहे? हॅव हॅजच्या ऐवजी. म्हणजे लक्ष द्या, प्रेझेंट मध्ये हॅव हॅज असते, पास्ट मध्ये काय असणार आहे? हॅड. आताशी आठवलं? हॅड. मी सांगितल्याच्या नंतर सगळंच आठवतं. डबल लक्ष दे. आता काय करणार आहे? पुन्हा हा डब्बा मी तुमच्यासाठी सोडतो. सांगा, फ्युचर मध्ये V3 सोबत कोणते हेल्पिंग वर्ब असतात? परफेक्ट फ्युचर मध्ये कोणतं असते? V3 तर असते, पण हेल्पिंग वर्ब कोणतं असते? नाही माहिती हेल्पिंग वर्ब? पाहायचं नाही, असं पाहून तर कोणी सांगेल. तर हा दिन तुम्हाला काय डबल अभ्यास. एक सोडून देऊ आपण, एक क्लिअर झालं. आता लक्ष द्या. आता पाहायचं आपल्याला चौथं. हा, ते पाहून घ्या घरी, काय अडचण नाही. उद्याच्या लेक्चर मध्ये मी बी सांगणार, तुम्हाला विचारून सांगणार तसं. हा, आता लक्ष दे, काय म्हणते? ध्यान दे इकडे. आता काय म्हणणार आहे? त्याचं काय म्हणणं आहे पहा, म्हणजे आधी वाचून दाखवतो. तिसरा नियम काय म्हणते? V3 किंवा VING सहाय्यकारी क्रियापदाशिवाय असल्यास हे शब्द विशेषणाची भूमिका करतात, म्हणून त्याच्यावरून म्हणजे वाक्याचा काळ ओळखू नये. आता जे असेल ते तू पाहायचं, नंतर सांगा. समजलं इथपर्यंत? आता पहा, एक चौथं आहे, तर एक ध्यान द्या, फक्त लक्ष द्या. त्याचं काय म्हणणं आहे? V3 म्हणजे काय पहा, V3 किंवा VING कोणतं?
थ्री किंवा VING असं जर असलं, पण याच्यात लक्ष द्या काय म्हणते, V3 प्लस VING सहाय्यकारी क्रियापदाशिवाय असल्यास. म्हणजे पाय एक तर विषय कसा असते, VING ले सहाय्यकारी क्रियापद असते, V3 ले सहाय्यकारी क्रियापद असते. पण असं जर असलं V3 असलं VING असलं आणि त्याला कोण नसलं रे, सहाय्यकारी क्रियापदच नसलं, तर मग काय म्हणते, असल्यास शक्यतो रे हे शब्द नाम, मग हे शब्द काय म्हणून समजायचे, नाम समजायचे किंवा विशेषणाची भूमिका करतात. म्हणजे एक तर नाम समजायचे किंवा विशेषण समजायचे. आलं का लक्षात? एक तर नाम समजायचे किंवा काय समजायचे, विशेषण. म्हणून त्यावरून काळ ओळखायचा नाही. आता ध्यान दे, याचं काय म्हणणं आहे, 4 नंबरच्या याचं लक्षात द्या. जर ध्यान दे इकडे, मला बिन माहिती लय डोस राहिला तुम्हाला, आता अतिशय जास्त लक्षात ठेवायचं काम पडून राहिलं डोक्यात. आलं का लक्षात? पण हे महत्वाचं आहे. पाय जर क्रियापदाचं किती रूप असलं रे, तिसरं रूप असलं, नुसतं तिसरं असलं आणि याच्यासोबत हेल्पिंग वर्बच नसलं, तर मग याच्यावरून काळ ओळखायचा नाही कोणता आहे. जर क्रियापदाचं VING रूप असलं, काय असलं, जिरंट फॉर्म असला, तर याच्यावरून बिन काय ओळखायचं नाही, याच्यावरून बिन कोणता काळ हे ओळखायचं नाही. कारण हे स्वतंत्रपणे जर V3 असले, याच्यासोबत हेल्पिंग वर्ब नसलं, किंवा VING असली, याच्यासोबत हेल्पिंग वर्ब जर नसलं, ते कोणाची भूमिका बजावत असतात, हे एक तर नामाची भूमिका बजावत असतात किंवा मग विशेषणाची भूमिका बजावत असतात. आलं का लक्षात? समजून राहिलं का? असं एक तर नामाची किंवा विशेषणाची भूमिका ओळखत असतात. आता हा झाला चौथा. आता पहा पाचव्या याचं काय म्हणणं आहे, याचं मी एखादं उदाहरण बिन देतो, बरोबर आहे, याचं उदाहरण बिन मी तुम्हाला देणार, तर त्यावेळेस ते लक्षात येईल. पहा वाक्यात कर्त्यानंतर येणारा पहिला क्रियावाचक शब्द वाक्याचा मुख्य काळ ठरवतो. त्याचं काय म्हणणं आहे, ध्यान द्या. कधी कधी काय होतात माहिती, एकाच वाक्यात 2-2, 3-3 क्रियापद येतात. किती क्रियापद येतात? 2-2, 3-3 क्रियापद येतात. मग अशा कंडिशन साठी हा नियम आहे. त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या. आपला कर्ता आहे, कर्त्यानंतर जो पहिला शब्द येईल, जो क्रिया दाखवते, त्यालाच काय कन्सिडर करायचं, तर त्याला मेन क्रियापद कन्सिडर करायचं. मेन क्रियापद म्हणण्यापेक्षा त्याला क्रियापद म्हणायचं. क्रियापद तर तसे सगळेच असणार आहे, दोन्ही तिन्ही जे काही येतील ते, पण त्या क्रियापदावरून काय ओळखायचा, काळ ओळखायचा असतेच म्हणणं. पहा वाक्यात कर्त्यानंतर येणारा पहिलाच क्रियावाचक शब्द वाक्याचा मुख्य काळ ठरवतो. म्हणजे प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे. पुढे येणारी क्रियापदे फक्त ठरवलेल्या काळाचा उपप्रकार दर्शवतात. म्हणजे ध्यान दे, त्याचं काय म्हणणं आहे, जर तुमचा सब्जेक्ट असला, लक्ष द्या, सब्जेक्ट, बरं हे आहे कोणासाठी, तर अशा वाक्यासाठी आहे की ज्याच्यात एकापेक्षा जास्त क्रियापद असतात. किती क्रियापद असतात? एकापेक्षा जास्त क्रियापद असतात. तर त्याचं काय म्हणणं आहे, सब्जेक्ट नंतर जो काही पहिला येईल, फर्स्ट येईल, सब्जेक्ट नंतर जे काही पहिलं वर्ब येईल, लक्ष द्या, काय येणार आहे, वर्ब. म्हणजे सब्जेक्ट नंतर जे काही पहिलं वर्ब येईल, याच्याहूनच काय ठरवायचं, याच्याहूनच म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो, वाक्याचा मुख्य काळ ठरतो. तर याच्याहूनच मुख्य काळ कोणता आहे, बरोबर आहे. मुख्य काळ म्हणजे काय, प्रेझेंट, फ्युचर का पास्ट, हे मुख्य काळ. म्हणजे मुख्य आपण 3 पाहिले ना, मुख्य 3च आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हे कोणाहून ठरवायचे, हे ठरवायचे पहिल्या वर्बहून. आणि बाकीचं जे काही समोर वर्ब येतील, दुसरं तिसरं असं काही येईल, दुसरा प्रकार नाही, एखादं दुसरं वर्ब येईल, याच्याहून काय ठरवायचा, याच्याहून उपप्रकार ठरवायचा. उपप्रकार म्हणजे कोणते, हे 4, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आलं लक्षात? तर हे कशाहून ठरवायचे, याच्यावरून ठरवायचे. समजलं इथपर्यंत? हा, तर अशा प्रकारचे काय रे 5 याच्यावरून आपण ओळखू शकतो, काय आहे काय नाही, इथपर्यंत समजलं. तरी बिन आपलं पहा याच्यातलं एक बाकी आहे, कोणतं नाही पाहिलं आपण अजून याच्यात. पहा आपण सिंपल पाहिलं, कंटिन्युअस पाहिलं, परफेक्ट पाहिलं, पण तर कंटिन्युअस परफेक्ट असं कॉम्बिनेशन किंवा परफेक्ट कंटिन्युअस याचं कॉम्बिनेशन पाहिलं का नाही, समजू राहिलं का. याचं बिन आपल्याला कॉम्बिनेशन पाहायचं कशा प्रकारचं असणार आहे, समजलं. तर ते जसं जसं आपल्या समोर येईल तसं एक एक गोष्ट कळेल. बरं इथपर्यंत कळलं का, नक्की. म्हणजे ध्यान द्या, आज आपण जे काही म्हणजे क्रियापद पाहिले किंवा टेन्स पाहिले, टेन्स मध्ये पहिली गोष्ट तर पाहिली की वर्तमान काळ आहेत. तर वर्तमान काळातले, लक्ष द्या, वर्तमान काळातले 4ही उपप्रकार ओळखायचे. मराठीत वाक्य कसे ओळखायचे ते झालं. त्याच्यानंतर लक्ष द्या, इंग्लिशमध्ये जर वाक्य असले, काय असलं, इंग्लिशमध्ये जर वाक्य असले तर आपण काय केलं की बा कोणता काळ आहे आणि काळातला उपप्रकार बिन कोणता आहे हे आपण याच्याहून ठरवत असतो. हे आपल्याला काय करायचं, म्हणजे दिसताना आपल्याला हे इतकुसकच दिसते, सरनं इतकुसकच शिकवलं
पण हिच्यात लय मोठ्या गोष्टी आहेत, समोर चालून त्या अडचणी आपल्याला यायले नको. समजलं इथपर्यंत? तर हे थोडंफार तुम्ही लिहून घ्या, चालते? हा चला लिहा.